मला नाही त्यांना काढून ठेवले मला बघून सांगते घेणार आहे बहिणी झाली का बहिणींना दिसत आहे कारण का किती नंबर पान 154 जगत में मूर्ख कौन और मूर्ख शिरोमणि कौन की चर्चा करें। कारण मूर्खता भाषित झाल्याशिवाय ती मूर्खता दूर करणार नाही। चूक समजल्याशिवाय चूक स्वीकारल्याशिवाय समजणं वेगळं आणि स्वीकारणं समजून पण घ्यावं लागतील चुका काय असतात आणि स्वीकारावं पण लागतील त्या चुका माझ्यामध्ये असतील तर आणि एवढंच करून चालणार नाही तर त्याचबरोबर काय करावं लागेल सुधारायला कोण सांगायचं त्या चुका सुधारण्याचा पण प्रयत्न करावा लागेल। चूक समजली चूक स्वीकारली म्हणून चूक नष्ट होणार नाही। ती चूक जर दूर करायची तर आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील दूर करण्यासाठी। तशा चुका कोणत्या कारणाने होते कोणत्या वातावरणात होते त्याच्यापासून स्वतःला वाचवणं किंवा तशा वातावरणाचा प्रसंग आला तर आपल्या परिणामाची दृढता स्थिरता वाढवणं आणि असे अनेक उपाय आहेत की त्या उपायांच्या द्वारे आपल्याला त्या चुका सुधारता येतील। अंतरंग उपाय आणि बहिरंग उपाय दोन्ही प्रकारचे उपाय आचार्य सांगतात। कारण उपदेशमध्ये सांगितलं योग्योपादान योगेन विजयस्वर्णता म्हणतात द्रव्यादिस्वादी संपत्ता वात्मनोपात्यात्मता म्हणतात। आपल्या योग्य उपादानाची वेळ आली असताना ते सुवर्णपाषाण जो आहे तो पित्तकालीने रहित होऊन शुद्धतेला प्राप्त होतो। कशाच्या द्वारे द्रव्यादिस्वादी संपत्त द्रव्य क्षेत्र काल भाव बुद्धी आपली संपत्ती आहे उपादानाने निमित्त असे जे काही असतील त्या दोन्हीचा योग आला असताना तिथं ते कोकणक पाषाण सुवर्णतेला प्राप्त होतो। तसं हा जीव आपली उपादान योग्यता आली असताना अंतरंग आणि बहिरंग कारणाच्या द्वारे अशुद्धतेचा नाश करून शुद्धतेला प्राप्त होतो। कारण ज्याला दूर करायचे त्याच्यासाठी अनेक कारण असतात। त्याला शास्त्राला यायचं नाही त्याच्यासाठी कारण, त्याला शाळेत जायचं नाही त्याच्यासाठी अनेक कारण आहेत। जे कार्य मला करायचं नाही त्याच्यासाठी आम्ही कोणतं ना कोणतं कारण शोधून काढत असतो। आता इथं आपल्याला काय करायचंय मूर्खता दूर करायची। ती मूर्खता काय आहे हे जाणून घ्यायचं त्याचं श्रद्धान करायचं आणि त्याला दूर करण्यासाठी तसा उपाय करायचा। नुसतं ऐकून झाला का उपाय सांगावं तुम्ही ऐकलं तर होतं परंतु तुम्ही स्वीकार केला नाही आणि मग दूर करण्यासाठीचा तर तुमचा प्रयत्न विषयच येत नाही म्हणून कारण तुम्ही केवळ ऐकून सोडलं त्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं बरोबर का असू द्या। कधीतरी योग्यता अशी झाली की बरं म्हणून वेदना दुःख सहन करून ती योग्यता येणं चांगलं नाही। कारण वेदना विभव पण सम्यक तो सांगितलेला आहे। वेदनेच्या निमित्तात नारकी जीवांना सम्यक बनवून तसं होऊन मग सम्यक
कर्माची योग्यता आणायची काय? वेळ राहिली चांगली, परत अशी गती प्राप्त होऊन त्या वेदना होत असताना तिथं आता आपल्याला थोड्या वेदना झाल्या ते आपल्याला आठवत नाही धर्म, तिथं नरकामध्ये तर किती भयंकर वेदना आहेत, मग तिथं धर्म आठवेल असं काही नाही. बाह्य कारण आहे ते सगळ्यालाच आहे. किती नाटके आहेत असंख्यात आहेत, सगळ्या असंख्यात नाटकींना संवेदनशील होत आहे काय? वेद नाहीत म्हणून सगळ्यालाच वेद नाहीत ना. तिथं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या नाटकात सर्व नाटकी जीवांना कर्मदैजनीत तिथं वेदना आहे, दुःख आहे, काय मानसिक दुःख आहे, बरोबर. म्हणून दुःख ज्याला ज्याला होतं त्याला त्याला सम्यक होत अशी व्याप्ती नाही. ज्याला ज्याला शुद्धात्मानुभव होईल त्याला सम्यक दर्शन होतं. ज्याचं ज्याचं मिथ्यात्व दूर होणार त्याला सम्यक दर्शन होणार आहे. म्हणून चांगली निमित्त उपस्थित झाली असताना एक श्लोक पुढे तो चांगला त्यांनी जोडलं आहे ना. धर्म प्राप्ती के अवसर मिळणा उत्तर उत्तर दुर्लभ आहे. धर्म प्राप्त होण्याच्या संधी उत्तर उत्तर विचार केला तर दुर्लभ आहे. आपण नेहमीच ऐकलंय, अगोदर गोदात होतो, तिथनं बाहेर इंद्रिय झालो, तिथं झालो, तिथनं पंचेंद्रिय, तिथनं मनुष्य, त्यात जैन कुल आहे ना, जैन धर्म, परिवार, शरीराची अनुकूलता, हे सगळं उत्तर उत्तर दुर्लभ. इथं काय सांगते बघ, श्लोक नंबर 20 आहे. त्याच्यामध्ये धर्मप्राप्तीच्या संधी मिळणं तसं काही सोपं नाही असं आपण अनेक वेळेला बोधी दुर्लभ भावनेच्या माध्यमातून ऐकलंय. काय म्हणतो आपण राजामध्ये बोधी दुर्लभ भावना म्हणता काय म्हणतो? सूरज बोधी दुर्लभ भावना राजा म्हणतो. 12 भावनांमध्ये ना त्यात एक बोधी दुर्लभ भावना माहिती का? काय सांगितलं त्याच्यात? लोक भावना आहे का नाही? काय म्हणलं त्याच्यामध्ये? त्यामध्ये अनादी काळापासून जीव अज्ञानाने फिरतोय. आपण तिथंच आहे, आपणच फिरतोय. आपल्यासाठी सांगितलंय, आपल्याला विचार करायला सांगितलंय. तेव्हा आपण या संसारातच आहोत. या 14 लोक पुरुष
गोकुळशाकार हा जो लोक, त्यामध्ये 363 धनराधिक, त्याच्यामध्ये असा एक प्रदेश नाही ज्या प्रदेशावर या जीवाने अनंत वेळा जन्माने मरण केलेलं नाही. या अनंत वेळा एक एक प्रदेशावर मी जन्मलो आणि मिळलो, परंतु संसार संपला नाही. म्हणून शांत चित्ताने एकटं म्हणून ध्यानाच्यासाठी सांगितलेली आहे भूमिका. ध्यान करायच्या अगोदर 12 भावना म्हणा, नंतर सामायिक पाठ म्हणा, आणि मग ते परिणाम त्याच्यामध्ये सांगितलेला विषय त्याची प्रकृती करत मस्तपैकी तुमचा उपयोग उपयोगामध्येच केला. विजयामध्ये बघितलं नाही, पहिल्यांदा आधी दोषाचं प्रतिक्रमण केलं. सगळं माझ्याकडनं कसे कसे दोष घडत आहेत, त्या दोषाबद्दल पश्चाताप केलेला आहे. त्याच्याशिवाय परिणाम कसे चांगले होणार? दोषाबद्दल पश्चाताप झाल्याशिवाय पुढे परिणामाची विशुद्धी बनत नाही. म्हणजे देवदर्शन होत नाही. का नाही? देवदर्शन व्हायचं असलं तरी सुद्धा परिणामाची विशुद्धी आधी गरजेची. परिणामात असंदेश असतील तर देवदर्शन होईल का? परिणामामध्ये दोष असतील तर तिथं देवाचं दर्शन घडू शकेल का? देवदर्शन करणं फार म्हणजे सम्यक्ताच ते पण कारण नाही. भक्ताक्षणी देवाला सम्यक पाहायला पाहिजे. इतकी चांगली देव आहेत आपली, होते का सांगा? म्हणून बघितलं तर बघा, तुम्हाला सांगतो, ध्यान शिबिरामध्ये 2 टाईपचं ध्यान घेतो ना आपण. कोणतं? रूपस्थ ध्यान आणि पिंडस्थ ध्यान. कोणतं ध्यान लागलं? रूपस्थामध्ये लागले का पिंडस्थामध्ये लागले? तुमचं तर पुढं नाही म्हणा, कारण तुम्ही लोकांचं बघत असताना कोण काय करते, तुमची वेगळच असते. हे चांगली असते लोकांना ध्यान ठेवावं म्हणून. आणि बरं की तुम्हाला माणसं चांगलं केलेलं तर आवडपासून सांगतो, वाईट केलेलं तर आपण सांगितलं मी पण करते आपलं कधी बस आहे. मग आतापर्यंत अनुभव साधकांचा पिंडस्थ ध्यान कळलं, म्हणजे रूपस्थ ध्यान नाही कळलं. आणि खरं ती गोष्ट ही वस्तू तर काळाचे पण रूपस्थ ध्यान सांगत असताना महाराज सांगायचे की अनंत आहे, हे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्यवाले आहे. त्यांच्यामध्ये ज्ञान गुण आहे, त्याची अनंत ज्ञान अवस्था आहे. त्यांच्यामध्ये दर्शन गुण आहे, त्याची अनंत दर्शन अवस्था आहे. त्यांच्यामध्ये आनंद गुण आहे, त्याची अतिशय आनंद अवस्था आहे. त्यांच्यामध्ये वीर्य गुण आहे, त्याची अनंत वीर्य अवस्था. शब्द तुम्हाला पाठ, पण आनंद ज्ञानाची भावना करण्यासाठी आनंद तुम्हाला त्याच्यासाठी उपयोग विशेष लागतो. सगळ्याला जाणणारे हा माझा देव आहे, असं त्या देवामध्ये देवत्व जीवत्व पाहत असताना त्यांच्या ज्ञानाची त्या सर्वज्ञता की आपल्या ध्यान द्यायला पाहिजे. त्यांचं ज्ञान अतिंद्रिय अनंत, आणि ते जर कळलं तर मग देव का आवडणार? आनंदी व्यक्तीजवळ सगळ्याला राहू वाटतं, आनंदी व्यक्ती सगळ्याला आवडतो. आनंदी व्यक्तीची संगती झाली तर छान वाटते. बघा हे तो वेळ आपल्याला चांगला गेल्यासारखा भासेल, तो एक फिलिंग येते चांगली आनंदी व्यक्ती बरोबर राहिल्यानंतर. व्यवहाराचा म्हणजे अतिंद्रिय नाही, साधारण सहज मन मोकळा स्वभाव त्याचा आहे. आणि मग त्याच्याबरोबर आपण राहत असताना कुठे इझिनेस आहे सगळ्या कार्यांमध्ये, म्हणजे कुठे संदेश नाही, काय नाही, सहजता सगळे कुठलंही कार्य कसलंही होते न टेन्शन घेता सगळं एकदम चाललेलं असतं काय. मग अशा जीवाच्या संयोगात आल्यानंतर सहज आम्हाला कोणते क्षण आनंद देऊन जातील तरी अनुभव नाही.
आज रीत मला ऐकायचं पण मनालाच म्हणून मी आपलं वाढ मी काय करत नाही तसा म्हणून नका जीवनच वेगळं असतं. मग सांगायचं कसला ठेवतं राहू अनंत कसे सांगितले अनंतातींद्रिय आनंदाचा शब्द वापरायचा अनंतातींद्रिय आनंद. तुम्हाला आनंद तर कळतं आनंद मध्ये काय त्याचा अंत नाही ते अनंत म्हणजे काय अनंतातींद्रिय आनंद काय भाव भाषण काय करणार आपण त्या ज्ञानाची अनंतता दर्शनाची अनंतता आनंदाची अनंतता वीर्य म्हणजे शक्तीची अनंतता अशा त्या जीवामध्ये. मग अशा त्या जीवाचं नुसतं पाहिलं तर एकदम कसं मन असं कमळासारखं प्रफुल्लित व्हायला पाहिजे नाही प्रसन्न व्हायला पाहिजे का नाही म्हणावं लागतंय प्रसन्न व्हायचं तर झोप येते आपल्याला. मन प्रसन्न व्हायच्या ऐवजी आपल्याला तिथं आळस येतो. म्हणून मी बघतो पूजा करताना सगळेजण कशी पूजा करते नाही खाली बघून चालली असते देवावर कोणच बघत मुखमुद्रा सुद्धा बघायला वेळ नाही आनंद आहे. म्हणून म्हणतो हे रूपस्थ ध्यान जे आहे त्यामध्ये तो एक जीव आहे ती स्थापना करणं मला मुश्किल जातं पाहिल्यानंतर. जेव्हा तिथं मला जीवत्व भासित होईल त्यानंतर त्याचे गुण भासित होतील आणि त्याच्यानंतर त्या गुणांची महिमा येत असताना त्यांच्यासारखा मी म्हटल्यानंतर आहो एकदम असं हँग व्हायला पाहिजे त्यावेळेस हे काय हँग होतं म्हणजे शॉक लागतो त्यांच्यासारखाच माझा आत्मा असं सांगितलं तर पटत नाही म्हणजे आचार्य मला माझा आत्मा कसं तुमच्यासारखा असू शकतो कारण मी मला पाहिलं तर मी सगळा दोषाने संपन्न आहे. आणि मला म्हटलं जातंय काय वैयेवाहम जसे तुम्ही आहात तसाच मी आहे असं म्हटलं जात असताना चांगली माणसं असं स्वीकार करणार नाही तेवढे चांगले गुण मला मी असूच शकत नाही. मिथ्येयम त्याला नाही हे सगळं पोट आहे मी देव नाही. पण इथं आपल्याला पहिल्यांदा फाळकूनच मिळाले भगवान आत्मा भगवान आत्मा हे श्रीनिवासला भगवान आहे. ते भगवान आत्मा पहिले काय आपल्याला म्हटलं जाते तुम्ही भगवान आत्मा पटायला पाहिजे का ते लगेच आपल्याला सांगावं मिथ्या आहे असं म्हणू नका म्हणू नका. जेव्हा तुम्हाला म्हटलं ना गरीब असताना तुम्हाला श्रीमंत म्हटलं तर अज्ञानी असताना तुम्हाला ज्ञानी म्हटलं तर पटतं का काय धीरज शास्त्राच्या बाबतीत म्हटलं धीरज धीरज हुशार आहे. मग काय म्हणते कुठला मार्ग येते असं म्हणतं ना किती जरी उत्तर एखादं दिलं तुला अभ्यास असेल वाचलं असेल समजलं असेल आणि त्यावेळेस तुझी स्तुती केली मी हुशार आहे म्हणून तू स्वीकार करतो. एखादा ज्ञानी तुला जेव्हा म्हणत असेल ते अज्ञानी नाही ज्ञानी जर म्हणत असेल की हुशार आहे का सांगा तर तू काय म्हणणार हे मला कुठलं काय येत नाही असं अर्थ कळतो ना आपल्याला. तेव्हा तुम्ही किती ज्ञानी आहे आणि तुमच्या समोर काय असं त्याचा अभिप्राय तो जेव्हा तुम्हाला देवासारखं म्हटल्यानंतर तुम्हाला असं म्हणायला म्हणलं का कधी तुमचं काय काय चेष्टा करायला गरीबाची चेष्टा करतो म्हणतात गरीबाची चेष्टा व्यवहारात म्हटलं का गरीबाची चेष्टा करायला तेव्हा म्हणजे सूरज चेष्टा करते की नाही गरीब तू गरीब आहे नाही
हे तुमच्या बाह्य वैभवाचं कोणी एखादं स्तुती करायला लागला तर तुम्ही काय म्हणणार, का होतोय भगवान भगवान कशी, आणि मला भगवान म्हटलं जात स्वीकार व्हायला पाहिजे, सांगा मान्यच करायला नाही पाहिजे काही खरं गोष्ट, ज्याला त्याला कळते भगवान म्हणजे काय, त्याने लगेच मान्य हो मी कारण परमात्मा. मग आता पुढे काय कारण परमात्मा मानल्यानंतर तो कार्य परमात्मा होईल, कार्य परमात्म्याचा ज्ञान आहे आणि तो म्हणतोय मी कारण परमात्मा. काय कार्य परमात्मा कशाला म्हणायचं माहित नाही, कार्य परमात्म्याचा भाव असं नाही, कार्य परमात्म्याचं श्रद्धा नाही, आणि मग मी म्हणतोय कारण परमात्मा. काय म्हणणार त्याने काय म्हणणार, केवळ स्वैराचार जो होतो निश्चयावासी. आपल्याला सांगितलं ना तुम्ही परमात्मा, ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये खेद होईल मला परमात्मा म्हणते आणि लाज वाटेल मला की मला परमात्मा म्हणणं हे चुकीचं आहे, त्या दिवशी तुम्हाला परमात्मा कळायला लागतो. कारण तोच खेद करू शकतो, त्यालाच लाज वाटेल, त्याला ते कळेल असतील गुण देवाचे. आणि मला तसं म्हटलं जातंय ते कुठं कहा राजा भोज कहा असं म्हटलं जातं, कुठं देव आणि कुठं मी, तुलना करता लगेच देव होऊ नका. अशुद्धतेला देवत्व अन्य लोकांनी मानलं तसं मी पण अशुद्ध देव झालो, अशुद्ध देव. अशुद्ध देव असतो का, कुठं मॅच होत नाही अशुद्ध आणि देव, कारण देव म्हणजे शुद्ध. देवाचा आणि शुद्धतेचा संबंध आहे, देवाचा आणि निर्दोषतेचा संबंध आहे, दोषाचा आणि देवाचा संबंधच नाही. काय दोषी दोषीत ना, आम्ही म्हणतो आता षटकोणच करा शोध, त्याशिवाय काळाच्या आपल्या आडनावाचा शिर असला नाही दोषी, म्हणजे मग काय होईल आपल्याला जरासं टोचल, ते सत्य राहील की काय दोषी 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 चुकीचं आहे. बहुतेक ते शिरत असेल षटकोणाचं, पण ते नंतर शेषामृगाचं करून टाकलं असेल, कारण नावं तशी ठेवली जाते, जसं ज्या प्रकारचे परिणाम तशी आठ नाव पडले. आम्ही संकेश्वरचे होतो, आम्हाला कुठंतरी तेव्हा काहीतरी गुरुदैवत असतं, देवी असते तिच्या नावाने आम्ही पुढे चालतो, संकेश्वरी देवी, त्याच्या आराधक ते आम्ही चंकेश्वर. आणि अशी आडनाव तयार होते सांगायचं. काय सांगतो काय सांगतो, कार्य परमात्मा समजला नाही तर मग कारण परमात्मा समजत नाही सांगायचं. आचार्य त्याच्यासाठी प्रयत्न करतात म्हणते तुम्हाला आर्यंत द्रव्यगुण पर्यायवादी चुकून तरी तुमच्या आणि त्यांचं स्वीकार करत नाही म्हणून त्याला सिद्ध करून दाखवायचे, बघ त्यांचे द्रव्यगुण पर्याय तुझे द्रव्यगुण पर्याय सारखेच आहे, त्यामुळे तू असं समजू नको की तू आर्यंत नाही. म्हणजे आचार्यांचा सगळा प्रयत्न आहे आध्यात्मिक जीवाला देव बनवायचा. आणि इथं मी त्या देवाला समजून घ्यायला तयार नाही. आर्यंतांचं द्रव्य काय, आर्यंतांचे गुण काय, आर्यंतांची पर्याय काय, कधी त्याच्यावर विचार करणार का विजय करताना. द्रव्य गुण पर्यायवाला आहे, जीव आहे, म्हणजे स्थापना करावी लागेल. स्थापना करण्यासाठी कुठेतरी आपल्याला समर्पण असणं गरजेचं आहे. हे माझे देव आहे, हे देव आहे. त्यावेळेस कुठेतरी ते कार्य परमात्मा, त्याची श्रद्धा
आणि ती श्रद्धा होताना मग त्यांचे गुण, त्या गुणांची महिमा, आणि ते आपले देव असल्यामुळं मला किती भारी वाटायला लागलं. सगळ्यात देव माझे भारी आहे, जसं सगळ्यात गाडी माझी भारी आहे ना. मध्ये म्हणाले तुमच्याकडे आहे ना राहू कुणाची तुझे का देवची काय माझ्या स्वप्नीचे तिकडे पण भावायची तिघांमध्ये वाटून गेली तर 15 लाखाची सोय का 45ला 3 भाग 15 लाखाचं झालं. मग काय नाही, मग सुरक्षित पण आहे पण ती पण तेवढी दिसते 15 लाख तो बाबा वाटणी केल्यानंतर सगळ्यांच्या अर्जात माझी गाडी वाढली, माझे देव वाढले. सांगितलं म्हणजे आमचे गुरु भारीच असते, आमचे गुरु रोगी नसते. त्याला म्हणायची श्रद्धा. रोगी बघितलाय कोण दुसरा म्हणलेलं चालणार नाही मला माझ्या गुरुला. जसं आपल्या दादाला काय कोणी म्हणलं तर काय वाटतं, चालतंय का ते? चूक केल्यानंतर म्हणलं तर चालेल नको. समजा तुझ्या दादाने चूक केली आणि मी म्हणलं काय तर मग काय नाही, आमचे दादा तसे माहीतच बरोबर पप्पा दादा म्हणून काय त्याला आनंदच ना पप्पा नाही बरोबर नाहीतच. कोणी कसं सांग त्याला म्हणायचा मोह. दोष असताना सुद्धा मोहामुळे ते दोष सुद्धा आपल्याला मान्य होत नाही. जसं इथं रोष शास्त्रात सांगितलं जातंय पण आपण दोष मान्यच करत नाही. आपला मोह चांगला दोष आहे तर दोषच आहे, त्या दोषाला कसं दूर करता येईल याच्यावर विचार करावा. निर्दोष कोण आहे, निर्दोष कोण आणि ते आपल्याला मिळाले विरासत मध्ये. विरासत मध्ये जन्मलो आपण त्यांच्या मागच्या पुण्यानं आणि मला जे देव मिळाले. त्याची महिमा केव्हा येणार? केव्हा येणार आहे? महिमा चौथ्याची लग्न झाल्यावर काय महिमा करते म्हणजे देवाची महिमा अज्ञानी देवांना काहीतरी बाह्य चमत्काराने झालेली. म्हणून जर का 11 लाख 12 लाख लोक येऊन येणार आहेत तुमच्या पदरी आणि तुम्ही सगळे जाणार आहे. जाणार आहे ना सूरज? सगळी एवढ्या लोकांची भक्ती येणार इथं आणि तुम्ही निवडून जाणार. म्हणून तुमच्यात भक्ती येणार. त्यांची भक्ती बघितली तरी तुम्हाला भक्ती रस काय असतो ते समजेल. देवाची भक्ती कशी असते. बाह्य बाह्य व्यवहार कळला पाहिजे ना की भक्ती रसात कसे ते दुमलेले असते. पाऊस नाही, वारा नाही, काय नाही, चालते ते नाही पालखी बरोबर कधी चालते बघितले नाही कधी काय नाही बघायचं नशीब कशी गर्दी असते. तुम्ही बघितले बऱ्याच वेळांना तिला बसून त्या दारात जायची ना इच्छा. दिवसभर माणसं चाललेली असते, दिवसभर. आता काय गावाच्या बाहेर नसते वगैरे झालं वेगळं पण आता 10-20 वर्ष 10-12-15 वर्षापूर्वीची गोष्ट. आता दिवसभर माणसं चाललेली असते. किती भक्ती भावन काय आता सगळं म्हटलं का कुठंतरी देव बघितलाय त्यांनी ते देवाचे चमत्कार बघितले. आणि म्हणून म्हटलं तुम्हाला गरज आहे ती प्रथमा योगाची की त्यामध्ये चमत्कार दाखवलेला आहे देवाचा. चमत्कार आमच्या पर्यायामध्ये प्रकट आहे पण तुम्ही त्याला चमत्कार मानत नाही. ते तुम्हाला आज मिळालं एक चमत्कार आहे. ज्या अवस्था ना आपल्याला सगळं चांगलं शरीर बाहेरचं वैभव चांगलं ते सगळं जे काही चांगलं मिळालंय वीरतानगर मध्ये जागा ही ते सगळं म्हणते तुम्हाला. त्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या मिळणं हे चमत्कार पेक्षा काही कमी नाही आहे. सगळ्याला मिळत नाही पण मानणार नाही ना. हा चमत्कार कशाचा आहे तर भक्तीचा चमत्कार. विसरून गेलो
मी दुसऱ्यांना सांगितलं की बाबा असा असा चमत्कार झाला, यांनी असं केलं, त्यांना असं चांगलं फळ मिळालं, दुसऱ्याला श्रद्धा बसेल, तुम्हाला नाही बसणार. कारण तुम्ही त्याच्यात आहात. कारण तुम्हाला वाटते हे माझं आहे, मी आहे, मी कमावलंय. काय केलं पंचमकर व्हायला? काय केलं धीरसू? पंचमकर घराण्यात जन्मायला काय केलं होतं? धार्मिक घराण्यात असं म्हणतात. काहीतरी धर्म केला म्हणून धार्मिक घराण्यात जन्मलं आणि बाह्य वैभवाची प्राप्ती त्या निमित्तात झाली. बरोबर आहे. तुम्ही पण पंचमकर घराण्यात आला तो एक चमत्कारापेक्षा काय कमी नाही. धार्मिक घराण्यात, सॉरी बायका आवड पंचमकर म्हणायचं नाही, धार्मिक घराण्यात. विचार करून बघा, असा कोणत्या तरी दुसऱ्या घरात तुमचं लग्न झालं, कळते का? विरोधी घराण्यात तुम्ही काय केलं? विरोध केला असता म्हणजे तुम्हाला 100% विरोध केला असता. नसतं केलं जावे ज्याच्या वंशा. तसं काय नाही. आधी अभ्यास नसलं तर तसं होणार ना. आता आमच्या दिल्ली आम्ही नाही सांगत, त्यांचा अभ्यास अगोदर पासून होता. त्यावेळेस त्यांनी जरी विरोधात गेले तरी परत आले जागे सगळ्यांना घेऊन आले आणि हे केलं 10 घेऊन आले. त्याला म्हणायचं चमत्कार. पण अज्ञान असेल, तुम्हाला जर पहिल्यापासून तत्व काय माहिती नाही तर कुठं जाणार? काय नाही, जे फॉलो करते फक्त कोणती परंपरा चालली ही चालली का ती फॉलो, कारण कधी स्वाध्याय नाही. दिवाणीचं महत्व किती सांगितलं नाही अनाटमध्ये बघा. आज लोक असतात मनपासून जे नवीन नवीन वाचलं ते सांगतो. काय ते तुम्हाला सांगितलंय. आपलं नवीन आज वाचलं तर आज आज ही काला खबर म्हणजे आजचा दादाच वाचलाय. दादा आवडतं का शिळ आवडतं? शिळ. फोडणीचा भात, काय चिवडा, हे सगळं आवडीचे पदार्थ. बरोबर आहे का? मांस खायची सवय नंबर आहे. न तथा चंदनम चंद्रमनयो मालती स्रजः कुर्वन्ति निवृत्तिं पुंसाम यथा वाणी श्रुति प्रिया. न तथा चंदनम चंद्रमनयो सुनने में मनोहर वो आगम के अनुकूल वाणी मनुष्य के लिए जिस सुख को उत्पन्न करती है उसे चंदन, चंद्रकांत मणि और मालती पुष्पों की मालाएं उत्पन्न नहीं कर सकती. असली भारी वाणी असते. वचनच कशा उत्पन्न करते आणि वचनच शांती देते. वचनात दिलं म्हणून महाराजांनी दिलं एक सुविचार, वचन शक्ती रसायन शक्ती आहे. त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे. समंतभैरव महाराजांचे वचनामध्ये ताकद किती. मग जिनेंद्र देवाच्या वचनात किती ताकद विचार करा.
त्यांची वाणी किती शीतल आणि चांगली. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास, दिनवाणीचा अभ्यास करावा लागेल. तरच आपल्याला म्हणजे एक एक गोष्ट त्याची भावभासना आपल्याला होईल. यासाठी आता मेलं पाहिजे असं मानून असं आचार्य म्हणते. मरण आलं तरी स्वीकार. ऐकत नव्हती गोष्ट, मेलं पाहिजे, मरण येऊ दे, पण मला हे श्रद्धान झालंच पाहिजे, देवाचं श्रद्धान झालंच पाहिजे काही करून. जर ते नाही झालं तर मग परत काय खरं नाही. म्हणून काही पण करून, काही पण करा, काय जसं काय पण करून काय करतो आपण? काय करतो सूरज? काय पण करून काय करतो आपण? हा बरोबर आहे का? काय पण करून करतोय का नाही? का नाही? करताना काय वाटत नाही, बोलताना लाज वाटते असं होतं. जी गोष्ट आपल्याला बोलताना लाज वाटत असेल ती करायची नसते. सारा सिद्धांत आहे. कोणती गोष्ट चांगली नाही जी आपल्याला बोलता येत नाही, दुसऱ्याला बोलून सांगता येत नाही, ती गोष्ट कधीच करायची नाही. मग काय सांगितलं? कुठल्याही थराला जायला मी तयार नाही. व्यवहारात धन कमवण्यासाठी म्हणजे जगात बघा लोक काय करताय, पैशासाठी काय करताय. तुम्हाला माहिती आहे तुमचा पोरगा शेअर मार्केटमध्ये दारूच्या ह्याच्यात पैशाला शेअर लावतोय का? आता ती शेअर मार्केटमध्ये हुशार करणार आहे ना, सोनं त्याला मनाने लावलेला त्यांचा क्लास. कसला क्लास म्हणायचा? स्टॉक मार्केट. स्टॉक ना काय? ट्रेडिंग सॉरी ट्रेडिंग. आता ते पैसे घेईल, त्याला कळते ही कंपनी काय करते म्हणून. त्याला फक्त काय दिसतंय? पैसे. या शेअरची किंमत आज किती होती, काल किती होती, उद्या किती होईल, हे सगळं कॅन्डल वागणार. बरोबर आहे. आणि मग काय म्हणणार? मी पैसे आता मिळवतो. त्याला कंपनी कोणती आहे? KFC वाली पण कंपनी माहिती तुम्हाला, त्याची मार्केटमध्ये शेअर त्याची जर आणि त्याची सध्या चलते दारू, सिगारेट है ना, ITC कंपनी काय रे सिगारेटची काय चांगला काय शेअर करत काय म्हणतात काय म्हणते त्याला? नाही स्पेशलिस्ट बोलत येत ना ते कुठलं काय एखाद्या विषयामधला एखादा हुशार मनुष्य काय असेल त्याच्याची माहिती. ITC काय असतं ते कमी जास्त सांगत नाही, सगळे बाहेर आल्यावर सांगतो. तिथे सांगायचं आणि सगळ्याला कळलं म्हणजे आपण करतोय ते कोणाला कळून पण द्यायचं नाही. कळतं ना आपलं काय चाललंय? त्याच्यासाठी सांगतोय जे करायचंय ते आपल्याला आपण करतोय ते बोलता येत नाही तर त्याच्यावर मोठं कोणतं पाप ते सांगा. म्हणून सांगत काय होतं सूरज? कुठल्याही स्तराला जातो व्यवहारामध्ये त्याच्यामध्ये आपला घात होत असणार तरी सुद्धा आपण जाणार. चांगलं आहे वाईट आहे बघणार का? काय देवळ समजा एक तुमची जागा आहे आणि ती भाडे तो घेतली आहे, ती सोडत नाही असं समजून चाल. मग तुम्ही गुंडाकडे जाणार का नाही? पोलीस काय करत नाही, कोण नाही, गुंडाकडे जाणार नाही जागा सोडवायला. प्रश्न आहे आपल्याला. तुमचं तसं आहे असं म्हणत नाही, पण जाणार का नाही? आणि एखादा गुंड वगैरे तो म्हटला मी विकत घेतली आम्हाला घेणार का नाही? म्हणजे लोक मार्केटमध्ये जेवढा पैसा मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन घेतोय, घेणार का नाही? काय झालं?
व्यवहाराविषयी तुझं चाललंय का? नाही. मग देणार नाही देणार का? गुंडाला देणार का? म्हणजे ना पैसे पैशाला जे पैसे इथं सोडून जाणार आहे तुम्ही हे मी मला रोज हे सांगायचं राव इथं सोडून जाणार आहे. रुपयाने येणार नाही, रुपयाने पैने येणार नाही. पै एक पैसा आता पडली त्याच्यावर विचार करा रे. नाहीतर तुम्ही किती काही सांगितलं तरी तुम्हाला ते सुटणार नाही. सुटलं नाही तर त्याच्यातली किडी होतात. काल संध्याकाळी म्हटलं ना कधी म्हटलं ते पंचम काळ म्हणजे आता सगळी जी संध्याकाळी बायकाची बसलं सगळ्या झाली म्हटलं ही म्हणून सगळे दुकानातले किडे होणार. म्हणजे दुकान बंद करणार कोण? लग्नाचा कार्यक्रम असू दे, गावाला जायचं असू दे, दुकान बंद नाही राहिलं. म्हणजे जीव होतील काय? म्हणजे जरी ते यात्रेला गेले आणि दुकान उघड आहे, यात्रा चालू आहे का दुकान तरी चालू आहे? मग काय चालू असतं? यात्रा का दुकान तरी त्या प्रश्न उघड आहे का? म्हणजे पाप करताना करते बोलताना लाज वाटते म्हणजे पाप आहे. कोण चाललं काय चाललंय कसे भाव यात्रा करताना विशुद्धी पाहिजे का नको? परिणाम त्याला मी यात्रेत चाललोय मला पायाशी काय संबंध नाही, गैरदाराचा संबंध. मी गेलं यात्रेत तर काय करणार? ही विशुद्धी असेल तर स्वर्गात जाताल, नसेल तर काय होईल? विशुद्धीचं साधन आहे ते संकलेशाचं नाही. पण तुमची दुकान चालू करून तिकडे जाणार, तुमचा फोन चालू राहणार, मंदिरात बसताना फोन वाचतो, तुम्ही बघणार ते बंद करणार नाही, मस्त व्हायब्रेट मोडवर ठेवणार, बघणार काय चाललंय. अर्जंट आहे का? उठणार बाहेर जाऊन बोलणार गरज किती आहे त्याच्यावर. बरोबर आहे. मी सांगितलं ना आता हे आमच्याबरोबर आले धीरज आणि स्वप्न झुंबरग्याला गेलेला काय फोनवर फोन राहतो मग ते झुंबर घेत होते देवाचं काम करत होते का दैत्याचं? चांगलं आले त्याच्यासाठी मंदिरात देवाचं काम त्याचं चाललंय. दिसताना दिसतं म्हणजे ना थोडंसं दिसतंय. आपण पुण्य थोडं करतोय, पाप जास्त करतोय, त्या पापाला त्या पुण्याने झाकायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे असं वाटतंय माझं पाप सुद्धा चांगलंच आहे. कारण थोडस पुण्य जे आहे ते आपण हायलाइट करतो, हायलाइट म्हणून. पण असं नाही सांगितलं शास्त्रात. बहुपुण्य असेल आणि पाप थोडं असेल तर ते पाप ठीक आहे, पण बहुपाप आणि पुण्य थोडं असेल तर असं कुठे शास्त्रात येईल? असं सांगायचं कशासाठी होतं? मरण स्वीकारून सुद्धा, नरक स्वीकारून सुद्धा, दुर्गती स्वीकारून सुद्धा, संदेश स्वीकारून आणि त्रास सगळे स्वीकारून सुद्धा तुम्ही ते दुकान धर्म उघडून सोडायला तयार. मला हे सांगायचं होतं धर्मासाठी. आचार्य म्हणते मरा एकदा श्रद्धानासाठी मरा. एक श्रद्धानासाठी. आज महाराजांनी तर म्हणतो की आपण एक जन्म द्या ज्ञान नेत्र उघडायचे. नुसतं म्हणायचं का ज्ञान नेत्र उघडा? ज्ञान नेत्रच कळना काय उघडायचं काय नाही. नाहीतर मूर्खतेचं लक्षण लक्षात राहिलं असतं. नाही या लक्षात आपल्या अजून सुद्धा हे आपण ज्ञानाचा डोळा उघडलाच नाही. कान फक्त क्षमाने मिळाले त्याच्यात कान शब्द पडतील, ऐकू येते, थोड्या शब्दाचं कुठेतरी अर्थ समजते, तेवढंच झाले. ज्ञान कुठं उघडतोय आपण? ज्ञान रूपी डोळा ते समजून घेण्यासाठी. चालतंय पण जीवन धर्म रहना म्हटलं चालते पण धर्म राहायला पाहिजे. धर्म राहायला पाहिजे माझ्याजवळ. हा सगळ्यात मोठा माझ्याजवळ आणि बाहेर पण धर्म राहायला पाहिजे. पण धर्मासाठी नाही ना, धनासाठी मला तयार आहे, धर्मासाठी नाही. आणि म्हणून सांगतोय बाबा इतर
सगळं जे मी कमवतोय करतोय सगळं सोडून जावं लागणार राहू. म्हणून त्यासाठी सांगतो रुपड्याबरोबर जाणार नाही, खावणार तुझ्या अंगावर सोडून सुद्धा आम्ही म्हणजे तुझ्या करतो तू सांगशील का मी आले बाबा. मग हे सगळं इथं सोडून जाणार आहे. श्रद्धा नाही का तुम्हाला? श्रद्धा करते काय सांगतो मी ते तुम्हाला तिथं जायचंय राव. त्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही म्हणताय पण ते बरोबर जायचंय. दान काय बरोबर जाणार आहे त्याच्यासाठी काय नाही. असं म्हणतात मला वाटतं. नॉनसेन्स म्हणजे मूर्खता, सेन्स म्हणजे शहाणपणा, नॉन म्हणजे शहाणपणा नसणं म्हणजेच मूर्खता. इंग्लिश वरचा शब्द आहे फक्त मूर्खतेला. काय बरोबर जायचंय, काय बरोबर जायचंय, किती वेळा सांगितलं. सगळे सगळे भरलंय तर भरलंय. आणि प्रत्येक व्यक्ती सांगतो इथं तो बसणार आहे. आपले गुरु असतील, कुणी विद्वान असतील, तुम्ही वाचत असतात, स्वाध्याय करत असतात, प्रत्येक वेळेस तुम्हालाही वाचण्यात आलेलं आहे की आपल्याबरोबर काय आलं नाही, आपल्याबरोबर काय जात नाही, मी आलो एकटा राहतो, एकटा जातो, एकटा. हे सगळं आपण 100 वेळा आपण ऐकलंय आणि 100 काय 1000 वेळा. काय काय फरक काय पडला? विचार नको यायला आपल्याला की ज्याच्यासाठी मी मरतोय ते तर माझ्याबरोबर येत नाही तर मी का करतोय हे. ती चर्चा येते ना, धर्माय पापाय काय पापाय आणि काय शब्द वापरतात तिथं? पापाय दुःखाय. जे करतोय त्याच्यामुळे मला पापच बंद होणार आहे, त्यामुळे मला दुःखच उत्पन्न होणार आहे, असं काम मी का करतो? विचार करायला नको. तुम्हाला वाटतच नाही की मी ह्याच्यामुळे मला पाप होतंय आणि ह्याच्यामुळे मला दुःख होणार आहे, वाटणारच नाही तोपर्यंत आम्ही त्या क्रियेपासून त्या परिणामातून निवृत्त होणार कसं? म्हणजे आता फेविक कॉल नंतर फेविक क्विक आले नाही तुम्हाला. फेविक कॉलचा जोड पण सुटत होता, पण आता फेविक असा आहे जर बटन लागला सुद्धा धरलं ना ते आणि किती चुटकी में चिपका आहे. तितक्या क्षणात त्या ठिकाणी म्हणजे ते कर कुठं म्हणून इथनं बाहेर गेलं तर लक्षात राहत नाही काय झालं त्यात. का मरत आहे हेच मला विचार करून बघ. एखाद्या दिवशी कधीतरी शांत चित्ताने जसं तुला वेळ मिळाला पुढं कोरोनामध्ये विचार आला त्यावेळेस तुला की काय नाही माझं वाटतंय, मला गरज नाही एवढं सगळं करायची. कोरोना गेला परत पहिला पाडा पण चालू झालाय कळते नाही काय करतोय. धर्मासाठी जीवन आहे खरं तर. धर्ममय जीवन झालं तर चांगलं आहे म्हणून एवढं वाचपात आहे का काय सांगते तिला दुर्लभतात मामेला ऐकत ती दुर्लभतात. 20 नंबर लोकांना ते बघा मंगळवार आहे बंद करा. हो किती गुन्हा आणि संसार लग्नात नटताना किती लोक वेळे होते की सगळे नटते तर सगळ्याला वाटतं मीच भारी आहे, मीच भारी. कोण भारी? कोणाला म्हणायचं नसतं तुले भारी दिसतो म्हणून. सगळ्याला काय ऐकायचंय? मी भारी मी भारी. म्हणजे कोणाला कोणाची घेणं नाही की तरी लक्षात राहिलं तुम्ही किती नटला जरी तरी. तुम्ही भ्रमामध्ये असता हे मी असं वाटतं मी कसं वाटतं मी आता असा दिसतोय. मी जरा स्वतःला 100 वेळा बघायचं आणि म्हणायचं मी असा दिसतो. कोण विचारत नाही, कोण विचारत नाही. जाऊ दे तुम्ही मला सांगायचं इतकं. आणि किती किती क्लेश आहे त्याच्यामध्ये. नटायचं 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 इतकं नटायचं नटायला तास किती जाते आणि त्याचा शो किती होतो. त्यात कोणी नाही विद्वान नाही म्हणतात छान कर सगळे गेलं मुसळकी आहात. कोण छानच म्हटलं नाही तर होणार काय?
ती खरेदी करताना किती विकल्प, असलं घेऊ तसलं घेऊ, असलं नको तसलं नको, म्हणजे बघितलंय मी म्हणून काय आहे, कोण येतात मूर्ता भयंकर भयंकर. मग काय म्हणून म्हणतं ही काढावं लागेल, त्याच्यासाठी हे सांगतो. काय म्हणते बघ, भ्राम्यं कालमनन्तमत्र जनने प्राप्नोति यो नवा मानुषं यदि दुष्कुलेद जगद प्राप्तं पुनर्नश्यति सज्जातावत् तत्र याति विलयम् गर्भेऽपि जन्मन्यपि द्राक्पाल्येऽपि ततोऽपि नौरुषैति प्राप्ते प्रयत्नो वर. म्हणजे भयंकर करून आहे आचार्य. बरं काय म्हणते, काल अनंत भ्रमेय जीव मनुजगती प्राप्त करे न करे यदि कोटे कुल में जन्मे तो जन्म गवाए पापों में उत्तम कुल यदि मिले गर्भया जन्म समय में मरण करे अथवा बचपन में मृत्यु हो दीर्घायु में धर्म करो. दीर्घायु मिळाली तर धर्म करायचा. दीर्घायु मिळाली ना आपल्याला, आधी सांगितलं त्यांनी यायचं देवाचं बांधव काय विचारायचं पंचायत, तुम्हाला सांगायचं काय जायचंय आम्हाला जावा. म्हणजे माझं तर मन लागायला नको तुमची गडबड, म्हणजे मनात मला कळतं बाकी काय मला जायचंय मी तुला सांगत असतो.